नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आधी जोडमध्ये. आज बऱ्याच दिवसातनं ब्लॉग येतोय आपला. खरं तर हे ब्लॉग वगैरे काढायचं मला लई कंटाळा आता. तसंच मी आळशीच माणूस आहे, पण तरी मी म्हणले लई दिवस झाले यूट्यूबला अपडेट नाही, त्यामुळे म्हणलं एकदा एखादा ब्लॉग बनवावं. आता आपण आलो आहे सांगलीमध्ये म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये सातारा खटावमध्ये. तर गावदेवचा शो आहे आपला. शोला आता आपण लावणार आहे 4 बेस्ट 4 टॉप रेवा सिरीज. आणि आमच्यासोबत आज गँग आलेली बघा, कोण आले. संतोष शेठ आलेले आहेत आणि गँग बघा तिकडे काय करत बसले. बारीक पोरं आहे ती. सुजित आबा आहे, बाबू आहे, यश आहे, अनिकेत आहे आणि आपलं श्रीच्या बहिणीचा गावदेव आहे, बरोबर ना? बरोबर. आणि श्रीचं आपलं मंगल कार्यालय, म्हणजे त्यांचं आज इथंच थांबलो होतो. बाकीचं आपले गाडी काय 2च गाड्या आपल्याकडे असतात शक्यतो, सतीशची आणि सुजित आबाची. आता सतीश कुठं थोडासा बिझी झालाय, आबाचीच गाडी असते आता सोबत. साठी स्पेशल चप्पल आणले, बाबूची चप्पल मी घातली. उडती का बघू आम्हाला. मोठा पाय आणला मोठा. बघू मोठा पाय. हे आमच्या ते लहान पोरांची काही कमी नाहीये, हे तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. आता बघा कुठं चाललंय. आपल्या पुण्यातल्या बागा बिगा सगळ्या घालून टाकले. हाय गाईज, आता आम्ही आलेलो आहे कृष्णा वॉटर पार्कला. कृष्णा वॉटर पार्कला आलेलो आहे. बाबू बाबू बाबू. अरे तुला नाही का बास्की आणू नका, तुम्हाला आता सांगतोय. हा ना, ह्यो मांडववाला आहे ना. आता लगेच बघा, आता यांचा लगेच अभ्यास चालू आहे ना. किती कसं आहे, काय आहे, किती फूट आहे, 1 फूट आहे, अर्धा फूट आहे, कसं जॉईंट केलंय काय काय दोघं. आता लगेच कॉपी करसान. 4x4चा प्लाउड आहे. तळागाळातला मांडववाला आपल्या काय कापड असलं आहे ना, सेम असलं कापड आपल्याला. चालतं का मग? आता असं नाही, सातारा करायला मी सारखं शो काय करते बघा. मस्त मोकळा रोड आहे, छान आहे, मस्त पैकी गावकी दिसते. आपल्या सिटीपेक्षा तर बाहेर आहे. अहो काय नाही, असंच येत ना गोव्याला जाणार आहे आम्ही म्हणून. असं कर असं कर ना असं सगळं पावडर. यश असं कर, बाबू असं कर, असं या बास कर. हे बघा, संतोष शेटने काय कोटा नाही केला, डिजिटल धडकावला इथं मागं. लोकांचं वाटोळच करा हो तुम्ही. आता आपण फूड ब्लॉगर बनणार आहे. आपण आलेलो आहे कोणतं गाव आहे? इकडे मध्ये आपण आलेलो आहे. तर आपण टेस्ट करूया मिसळ पाव कशी आहे काय ते. या ठिकाणी बघू शकता, तेल भरपूर प्रमाणामध्ये आहे, पण काय विषय नाही. तर शाव बारके टाकलेली, मोठी पण आहे. काय टाकले? शाव ठीक आहे, पण ह्याच्या वाटाण्याचा गोलदन दिसा ना. बस की लागा ना, खाली पिढे पडलं तर लापडा व्हायचं. बूम. चलो बाय 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 बाय. कसं आहे लोकेशन बघा. हा वाडा बघा किती 1965 दिसत नसेल इथं. व्यवस्थित सांगणार नाही झाड आपल्याकडे आहे, पण अशी लावत नाही ना कोण शक्यतो. हा ना, मस्त काय पाहिजे? गॉगल. आता आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आता आम्ही आमच्या फेवरेट प्लेसवरती चाललेलो आहे. आम्हाला नदी तलाव वगैरे असलं की लय भारी वाटतं. मस्तपैकी पाणी वगैरे मस्तपैकी असं एकदम शांत वातावरण. आता तिकडंच चाललंय. श्रीमनला की तळेले मोठे. तुम्हाला पहिले त्या पवन चिक्कीकडे जायचं का? म्हणलं तिकडं नको, तलाव असं तर पहिले तिकडं चल, तिथं निवांत बस. सरांचे फोटो बघायचे तर सरांचे फोटो. चॉकलेट बॉय थांबा, दिसत नाही.
हा डेगरी दिल्यावरती दिसला. कसं आहे? मला वाटलं गुडगाचे बघ युट्यूबला पण बघून बाकी. संतोष दादांनी आताच त्यांचं एक मनोगत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी. त्यांची अशी इच्छा आहे की मी मिनी ब्लॉगिंग चालू करायची. आता यांना कोण सांगणार. द्राक्षाची बाग बघा सर. जे राम सेतूची फिलिंग आता आज मी साताऱ्यात घेणार आहे. वानरान जास्त गिराव तिकडने आता. हा ते तिकडे त्यांना तिकडे थांबवले. फोन करून बोलून घ्यायला लागेल त्याला. हे तुझे डोळे आहेत, हे तुझं नाक आहे, हे तुझं तोंड आहे. या ठिकाणी डीजे संदेशांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता. दमला का? नाही दमला. एकटा येऊन मी बोलणं झाला. बोला आला बायकोशी. हा बायकोशी बोलत आलो. अरे वा 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 वा. ट्रॉली बिली आलेली आता मस्त आपल्याला शेत लावायचं इथं. जमतंय का? जमतंय हा? जमतंय. स्लीपर आणि कितनी बघा काय लिहिलंय इकडं बघा. हे दाखवा. ए पीटी लागलं. हे दाखव सर. पीटी लागलं. इथं बघा काय लिहिलंय. आणि दाखवा दे ब्लॉग मध्ये ब्लॉग दाखवा. मध्ये येणार आहे. येड्या बॉसचं काय कोण आहे? एंडलेस लव. काय इकडे ढकल. ती बाजू मागची बाजू इकडे ढकल. लागले बे साडो छतो बे. आती सर. छतो बे. आगमत थांब. एक दोन तीन. बस संतोष. काय म्हणते? त्याची एकट्याची ताकद लय झाली. खाली थांबा. कुठे थांब तुम्ही? खाली थांबा. थांबा ना मी थांबलो मध्ये. खाली थांबा. खाली चला. एक दोन तीन. ढकल पुढं. आगमत घे. बोल की. हॅलो. असं बोल द्यायचं. एक दोन तीन. आता काढा आरामात. ओके घे. सावकाश घे. लागेल बघ तुला. आठ काढून 16 शोधून. एक दोन तीन. खाली ठेवला होता का? नेऊ काय ते रात. वर घे. ते पण घे. उचलून घ्या. मी वाजता वर उचलाय काल त्याचा पटा मोकळा करा. तुटून खूप वेळ आलेला आहे. मित्रांनो आपला साऊंड लावून झालेला आहे. फुल दमलोय. बघा फुल जाम झालोय. साऊंड लावायचं म्हणलं की काय येताना नटून तटून यायला लागते. नंतर ना असे हालत होते. बघा संतोष त्याचा झोपला. त्याचे कपडे बघा. माझे बी कपडे बघा. आता बघा येत. हा आता बघा. आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मस्तपैकी फ्रेशपणे साऊंड ऑन करून सगळ्यांच्या मनावरती राज्य करायचे आता आपल्याला. चला भेटूया साऊंड चेकला.
तर मित्रांनो अशा तऱ्हेने बघा सेटअप झालेला आहे पूर्णपणे. तुमचे गुरुजी तुम्ही आता पुण्यातून आल्या म्हणजे पुण्यातून तिथून निघाल्यापासून आवाज वेगळा वाटला असेल तुम्हाला. दाखवतो माझं तोंड नंतर दाखवतो. हे आमचे गुरुजी तिथे चालले आता फ्रेश वगैरे झालेत. सेटअप वगैरे लावून झालेला आहे पूर्णपणे. DJ संदेश सगळी टीम वगैरे पूर्ण. मित्रांनो आपण आता स्पॉटापासून जरा लांब आहे. घ्या ती बी गाडी घ्या चला. बघा मित्रांनो सेटअप आलाय जाग्यावर आता. बेल्ट काहीतरी ढिला झाला वाटतं. काहीतरी वाजायला लागले. शेटनं डायरेक्ट चेकिंगला ग्रामपंचायतीतच घेऊन आलाय घडी. काय विषय नाही. श्रीचा नादच नाही करायला. आता जमसेट यायचं राहिले फक्त. जमसेट आला की विषय होल. अशा तऱ्हेनं आपलं जनसेट वगैरे आलेलं आहे पूर्ण. आज बाबू कालिया झालाय. पूर्ण काळा काळा झालाय घडी. ब्राऊन पॅन्ट आहे की खाली. हां हो का बघितलं नाही. सॉरी नाही खाली बघायची सोय नाही. मला काय ताव आहे. त्याला किती जर घातला तर स्प्राईट ठेवलंय. त्याचं झाकण व्यवस्थित लावलं का स्प्राईटचं? हा लावलेलं आहे. नाही त्याला पण होईल व्हायब्रेशन. विषय हार्ट. काढूनच टाकायचं त्याच्यामध्ये. काय हे आपले श्री सुखी साऊंड घ्यायचा. कामं धंदे करायचे. कामं करायचे. गपगुमाने घरात येऊन बसायचं. तुम्ही जर हे असले ब्लॉग एम बिग बनवायला लागल्यावरती वाटलं होणारच ना. कष्ट घ्यायचं परत जावा वर काय कपडे बदला परत या. बहुतेक ब्लॉग आधीच वलचाच आहे बहुतेक माझ्या मते तरी. चर्चेत नाही मी बंदच करून टाकलं होतं. मागच्या वर्षी शिवजयंती भीम जयंती सगळे पडून डिलीट करून टाकले पण अपलोडच केला नाही. नाही नाही आज काय करू नका. नाही 100% टाकला. हे शेखर शेठ बऱ्यापैकी काम केलंय. श्री लाईटचे ओनर. पावर पॉईंट लावले का क्रॉसरचे? नाही लावलेले पावर पॉईंट. प्रॉब्लेम येतो मला असं वाटतं. छोटासा मोठा असा किरकोळ प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम म्हणजे एकच आहे. ह्याचा हा डिस्प्ले दाखवत नव्हता. ओके कशाला ना प्रॉब्लेम. तसं आपलं स्पेअर मध्ये असतं. नाद गोळा. अरे वा 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 गणपती बाप्पा. लावच नाही येतो. परती काही जाणार लागेल रे. मित्रांनो सगळा सेटअप पूर्ण चालू झालेला आहे आता. चेक पडेल आता. श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लायस्तु विनायकस्त्वसमरे तेण्याद्रौ गिरिजात्मजस्सु वरदो विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलं 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 I know I should sleep, but the voices in my head go, 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 go. थरकिट थरकिट थरक थरक थर शिव शिव हर हर हरण हरत हर नटक कत 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 कृतान किट गंगंगधार जय जटिल जय तुझे निरंकार संशयन वाल बम 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 बोब वाल गले मुंड माल के तिलांग दे तिलांग उज्जवाल बाल कर जननन नननन धृगन्नाथ पति पति प्रनाथ कर डिम 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 डमरू नाद गति घन झन 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 की कार कर जननांग जननांग हृदय तलान नगत कत कत कत्तान धा धाग धाग धा कत्ता हृदय कतान धान तान धा तान धा कत्ता हृदय कतान धान तान धान तान धा कत्ता हृदय कतान धान तान धान तान धा शिव शंभो शंभो
का नाही ओळखत? मला तर ओळखताय नाही काय माहिती. ह्या माणसाला ओळखताय का ह्या माणसाला? गरीबाकडे लक्ष राहू द्या. रेग्युलरचा माणूस आहे, पण मी आपलं कधी तर एखाद दिवशी आपलं ते पण आमच्या भागात आलेत म्हणून आलोय. बघा मेन सूत्रधार येत आहेत. हो बाकीचं नाही बाबा, आपण सूत्रधार नाही, नाही, आपण main कार्यकर्ते आहे फक्त. आधी साऊंड अँड कंपनी मास्टर माइंड पाठीमागे आम्ही आधी साऊंड अँड कंपनीचे कार्यकर्ते आहे. कार्यकर्ते main सूत्रधार. 100% आहे. काही इश्यू नाही. कसं आहे माहिती आहे का, आपण जिथं जातो ना तिथं 100% हवा आणि देऊ शकतो. विषय जातो, फक्त पब्लिकची रिएक्शन बघायची बस. आता तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटात मी तारीशी मानवा, केशवा माधवा, तुझ्या मित्रांनो आता साऊंड वगैरे आता जागेवर चाललं एजन्सी व्हॅन. काम करायचं आहे, काम करायचं आहे. काय रिस्क आहे ना, बाकीच्यांना काळजी नसते तर आपलं मटेरियल इथं लागले. 100%. कालच एक तर संतोष शेटची वायर डिजिटल पुढे ट्रॅक्टर जाग्यामध्ये वायर तुटली, नाही काय उडालं नाही. तर आमच्या ड्रायव्हर पण येऊन निघायचं आमच्या पट्ट्यातली जरा. अरे याला तर आधी साऊंड बोलतात. फर्स्ट टाइमिंग इन सातारा. जी हाँ, मैं हूँ खलनायक. It's All-Star Remix. I am the boss now. अब मैं boss बन गया मैं. यानी कि मैं सबसे बड़ा खलनायक बन गया. 10 अक्टूबर रात के 10 बजे पल्लू आर की जेल से दूर. Is the villain. नायक नहीं खलनायक है तू, आगे कभी तो साथी रे, एक खत्म था सयाना, मुझ पे था उसका निशाना, चुनरी में घुस गया धीरे धीरे. We're in control. कुछ नहीं समझा वो मुझको, कुछ नहीं सोचा, नींद के जाने कहाँ पहुँचा. We're in control.
स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की त्या नक्कीनं मारली मिठी मला काठीन घोंगड अरे ये अरे बाबा ये अन ये काठीन घोंगड एवढ्या किर मला तिथं तुला एवढ्या रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शिवबात शिवबात शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार द्रौपद्या बिजलीचा अवतार गेले ढालीवर दिवार हो चमके शिवबाची तलवार नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या बायकोनं उपास धरला नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या बायकोनं उपास धरला तसं रिस्की काम आहे गल्ली बोळातून सिस्टम गल्ली बोळातून जायला लागते अजून पुढं तर लय प्रॉब्लेम आहे जाऊ दे हळूहळू जाऊ दे दाबा इकडे पुढे घ्या पुढे घ्या सरळ घ्या पहिला पत्र्याला लागन नाही लागत ओके सगळ्यात मोठा टास्क इथं बी नाडला पाहिजे जागा बघा केवढी ह्याच्यातून एवढं घालायचं चला थकायचं नाही चला हातवरती थकायचं नाही चला हातवरती हिलपुरी हिला
पप्पा लीला दिला अब फुलपुरीला तुझे पप्पा लीला दिला तुझे पप्पा लीला दिला तुझे पप्पा लीला दिला तुझे जन मराठी सवय तुला
कष्ट आहेत, काका खूप कष्ट करतात ते. वायर धरायला लागते, बाकी काय नाही. जवळ ते काढतोय की हे काय लगेच फोटोच देतोय, व्हिडिओ मध्ये फोटो काढून घेत असतात. हे वायर व्यवस्थित धरावं लागते. जर पुढं मागे काय झालं तर वायर तुटण्याची शक्यता, बाकी काय नाही. रिक्स आहे थोडी. आणि अशा वरती ते वायरी गेलेले आहेत, तर आपले असे 2 काम आलेले वरती नाही का. मित्रांनो, पार्टी बोली 10 वाजता बंद करायचे, 11:30 वाजले. काय बोलायचं. तर आपल्या श्रीमुळे आपल्याला 1-1.5 तास साऊंड एक्स्ट्रा वाजवा लागला. शेवटी तर आपल्याकडे शिकलाय त्याच्या बी शब्दाला थोडंसं आपण मान दिला पाहिजे. पण
भरपूर लेट झाले, यांना बी कळायला पाहिजे थोडंसं. 250 किलोमीटर आम्हाला बी जायचं मजा होती. बघू आता इथून साऊंड वगैरे अजून गाडीमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर ना जेवण कधी होतं आहे, निघायचं कधी बघू. टोटली पूर्ण बॅर वगैरे सगळे टोटल बंद केलेले आहेत बघा. लाईट बंद कर म्हणावं, सेट बंद करायचं आहे त्याला म्हणावं. अरे सोडवलोय काय रे सोडवलोय 2 मिनिटं नुसतं घे. मोकळे गेले आता नाही घेतायचे शेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा शो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि आपल्याला काम दिलं होतं आपल्या DJ श्रीनी. श्री पण आपल्या आधीच अकॅडमीमध्ये शिकलेलं आहे आणि तो पण छान साऊंड चांगले साऊंड वाजवतो, चांगली प्लेइंग करतो, तो पण छान वाजवतो. तर श्री ओके ना, कसं वाटले? एक नंबर. भागात नाद केला पूर्ण. म्हणजे यांना एक ठराविकच साऊंड माहिती होते फक्त. हा सगळे कन्फ्यूज झाला होता, सर आमचे ते हे वाजून गेले ते वाजून गेले, मग हा आपला कसा वाजन तसं कसं वाजन. त्याला मी फक्त एकच म्हणतो, मला देतं येऊ दे, मी साऊंड चेक देतो, त्याच्यानंतर मला भेट. आणि पार्टी बी खुश आहे, सगळेच खुश आहे, काही विषय नाही. तर चला आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू येतच राहतील. आणि आत्ता हा ब्लॉग तर तुम्हाला नक्की आवडला असणार हे 100% मला माहिती आहे. त्यामुळे जोरदार कमेंट करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना ब्लॉग शेअर करा. चला बाय बाय.